अर्थशून्य भासे मजहा कलह जीवनाचा. लेखक जयंत देशपांडे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. संध्याकाळी कुठेतरी शांत बसावं, आपल्याच व्यतीत केलेल्या जीवनावर स्वतःच्याच मनाशी बोलावं, मिळवलेल्या यशापयशाचा उहापोह करावा. अशावेळी कुणाचीही सोबत नकोशी वाटते. कुणी काही विचारू नये आणि आपण काही सांगू नये, अशी व्यक्तीची मानसिकता असते. आजूबाजूची नीरव शांतता आपल्याशीच दिलखुलास गप्पा मारू लागते. जीवनाचं अध्यात्म अलगद उलगडू लागतं. तिथं मीच माझ्या गतकर्माचा साक्षीदार असतो. त्या क्षणी असत्याला थारा नसतो. गुन्हेगार, न्यायाधीश, फिर्यादीचा वकील, सरकारी वकील सगळं काही मीच असतो. एवढंच काय, निकालाची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या व्यक्तींमध्ये सुद्धा मीच मला दिसत असतो. काय कमाल आहे बघा. एकामागे एक आपल्या जीवनातले प्रसंग एक वेगळा दृष्टिकोन ठेवून बघताना आणि डोळ्यासमोरून सरकताना खूपच वेगळेपण जाणवतं. प्रत्येक वेळी घेतलेले निर्णय चूक की बरोबर याचा निर्णय होताना पाहताना माझं मलाच जाणवतं की मी जर थोडा वेगळा वागलो असतो तर परिस्थिती आजच्यापेक्षा वेगळी राहिली असती. पण प्रत्येक क्षण तुम्हाला निर्णय घेण्याची स्वायत्तता देत असतो. काळ कधीच आपला वेग बदलत नसतो. तो त्याच्या गतीनं पुढं सरकत असतो. बदलत जाणाऱ्या गोष्टी म्हणजे आपली प्रगल्भता, आलेले अनुभव आणि त्यातून समृद्ध होत जाणारी आपलीच निर्णय क्षमता. घडून गेलेल्या गोष्टी चूक की बरोबर हे भविष्यातच ठरत असतं. मुठीतून सरकून गेलेली वाळू केवळ कालमापनाच्या उपयोगाची. निसटलेला काळ आणि वेळ परत येत नाही हेच खरं. हे सर्व जरी खरं असलं तरी मनुष्य भूतकाळात डोकावणं सोडतो का? नक्कीच नाही. तो तर त्याला जडलेला छंदच. त्याला भूतकाळात मिळालेल्या यशाची लखलखणारी किनार खुणावत असते. कुणाला तरी समोर बसून आपली यशोगाथा सविस्तर ऐकवावी असं त्याला सारखं वाटत असतं. पण त्याला समोर कुणीही श्रोते दिसत नाहीत. काही क्षण तो व्यथित होतो, पण लगेच त्याला एक गडगडाटी टहाका मारावा असं वाटू लागतं. पण तोंड नुसतं आवाजतं. स्वरयंत्र मनमोकळा नकार देतं. लावलेला जीव आणि त्याची परतफेड यात त्याची त्यालाच तफावत जाणवू लागते. खरं म्हणजे कुणीही कुणासाठी अपेक्षेनं काही जर करत असेल तर ते सपशेल चूक आहे. पण त्याची समोरच्याला जाणीव न होणं किंवा तसं जाणवणं हा त्याला आपलाच पराभव झाला असं वाटू लागतं. मग सगळंच त्याला अर्थशून्य भासू लागतं. जगणं आणि जिवंत राहणं यातला भेद त्याला हळूहळू कळू लागतो. जीवनाचा कलह, उलथापालथीचा थांग लागणं कठीणच. नंतर उरतो तो जीवनाचा अर्थ शोधण्याचा एक निष्फळ प्रयत्न. तो शोध तर त्याहीपेक्षा महाकठीण. बहुतेक संत महात्म्यांनी हा गूढ अर्थ शोधताना संसारपाश दूर ठेवला. काहींनी तर संसारात राहून सुद्धा जीवनाचा अर्थ शोधला. दोघांनीही आपल्या ध्येयप्राप्तीसाठी प्रामाणिक आणि कसोशीचे प्रयत्न केले आणि ते त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचले. त्याला प्रश्न पडतो की जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न त्याच्याकडून खरंच केला गेला आहे का? या प्रश्नाचं उत्तर त्याला निश्चित माहीत असलं तरी नुसत्या प्रश्नाच्या उद्भवण्यानं तो आमूलाग्र शहारून जातो. जीवनाचा गूढार्थ न शोधण्याची पळवाट म्हणजे दैव, नशीब, प्राक्तन. मग त्याला जीवनातल्या अडचणीच्या प्रसंगात दैवावर सोडलेला हवाला आठवू लागतो. स्वतःच्या यशापयशाची कारणं शोधण्याचं धैर्य एकवटण्यापेक्षा दुसऱ्यांना मिळालेल्या नशिबाच्या साथीचा हेवा करणं
त्याला सोयीचं वाटू लागतं. दुसऱ्यावर दोषारोपण करणं हा मनुष्य स्वभावाचा स्थायी भाव. तो त्यालाही चुकत नाही. विचारांती त्याच्याच भूतकाळातल्या गफलती त्याला आठवू लागतात. आठवणी कधीही एकट्याने येत नाहीत. त्या आपल्यासोबत दुःख, वेदना, वैफल्य, निराशा असे अनेक भाव घेऊन येत असतात. सुखद आठवणी मोजक्याच. सगळ्यात मोठी गफलत म्हणजे कर्तव्य आणि प्रेम यांची सरमिसळ. दोन शरीरं आणि त्यांची मनं जेव्हा एकरूप होतात तेव्हाच खऱ्या प्रेमाची उत्पत्ती होणं शक्य आहे. दुसऱ्याच्या पायात गेलेल्या काट्यामुळे त्याला होत असलेल्या वेदनांचा साक्षात अनुभव घेणं म्हणजे प्रेम. आपल्या जवळच्यांच्यासाठी केलेल्या आवश्यक गोष्टी मनुष्य कर्तव्याला जगून करतो आणि त्यालाच तो प्रेम समजून बसतो. जेव्हा कृती आपुलकीपोटी करण्याऐवजी जबाबदारी म्हणून पार पाडली जाते तेव्हा त्यात प्रेमाचा निश्चित अभाव राहणार. वर्तमान जीवनात लाभणारी नातीगोती, सगळे सोयरे हे सगळे पूर्वापार चालत येतात का? याचं निश्चित उत्तर शोधणं कठीण आहे. मागच्या जन्मातली उणीधुणी फेडण्यासाठी पुढचा जन्म मिळतो का? असे अनेक प्रश्न त्याच्याभोवती घिरट्या घालतात. अशा सर्व गोष्टींचं स्मरण राहून राहून आयुष्याच्या संध्याकाळीच का व्हावं? उपरती म्हणतात ती हीच का? काही शब्दांचे अर्थबोध होण्यासाठी मन आणि शरीर थकेच तोपर्यंत वाट का पाहावी लागते? प्रश्नांचं काहूर जीवघेणं ठरतं. त्याचाच अहम कुठंतरी खोलवर दुखावलेला असतो आणि त्याच्याच अंतर्मनातून त्याला वेडावत असतो. तो हात लांब करून बाजूला ठेवलेली काठी असहाय्यतेने शोधू लागतो. थकलेल्या शरीराला त्या काठीचा आधार खूप महत्त्वाचा वाटतो. सूर्य अस्ताला गेलेला असतो. अंधार सावल्या गडद होतात. घराकडे जाणारी वाट पायाखालचीच असते. प्रवास रोजचाच असल्यामुळं घरी सुखरूप पोहोचू अशी मनाला भ्रामक उभारी देत तो जड पावलाने घराच्या दिशेनं परत फिरतो. घराची ऊब, सुरक्षितता आणि जीवनाचा कलह निरंतर अनुभवण्यासाठी. अर्थशून्य भासे मजहा कलह जीवनाचा. हे ललित लेखन जयंत देशपांडे यांचं आहे. लेखकाचा मोबाईल नंबर 8600666815. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186. सौजन्य गजानन पळसोदकर.